गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. ओके, करूया चालू पॉईंट आजचा. ओके, आपण कालपर्यंत काय बघितलेलं सांगा. लास्ट पॉईंट कोणता होता माझ्याकडे कालच्या लेक्चरचा? राऊल्टचा लॉ होता. ओके, आठवतंय सगळ्यांना. आजचं व्हिडिओ बघायच्या अगोदर किंवा आजचं लेक्चर अटेंड करायच्या अगोदर लेक्चर नंबर 4 अभिमन्यू केमिस्ट्री सर्च करायचं तुम्हाला सापडेल, ज्याच्यामध्ये मी पूर्णपणे इन डेप्थ राऊल्ट्स लॉ कव्हर केलाय. आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी, हेडिंग द्या तिथे पटकन, आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. आता हा शब्द जो आहे आयडियल आणि नॉन आयडियल वाला, आपण अगोदर कुठं ऐकलेला? याच्या अगोदर हा वर्ड कुठं ऐकलेला आपण? लास्ट इयरला होता ना. काय होता तो शब्द रे? आयडियल अँड नॉन आयडियल गॅसेस. आठवतंय सगळ्यांना? म्हणजे असे गॅसेस होते जे काय करायचे, तुमचे बॉयल्स लॉ असेल, चार्ल्स लॉ असेल, अवोगॅड्रोचा लॉ असेल, तो त्या लॉला ऑबे करायचे आणि मला कोणते इक्वेशन द्यायचे रे? PV = NRT. आठवतंय सगळ्यांना? आता इथे कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. आज तुम्हाला बनवायचं आहे काय? सोल्युशनचा स्टडी करायचा आहे. सगळ्यात पहिलं, जसं की मी प्रत्येक लेक्चरला करतो, पहिल्यांदा मी पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर करणार, मग थेअरीचा पार्ट तुम्हाला देणार, त्याच्यानंतर न्यूमेरिकल असेल तर ते न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करायचे, नंतर स्टडी करायचे तुमचे नीट आणि जेईचे क्वेश्चन. आपला पॅटर्न आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. आता सुरुवातीला बघूया आपण इथं सोल्युशन तयार कसं होतं. हे सोल्युशन बनवायसाठी कमीत कमी किती गोष्टींची गरज आहे? 2. काय पाहिजे? पहिली गोष्ट कोणती? सोल्यूट पाहिजे सर. दुसरी गोष्ट कोणती? सॉल्व्हंट पाहिजे सर. सोल्यूट म्हणजे काय? जो लेस असतो, कमी असतो तो सोल्यूट. सॉल्व्हंट म्हणजे काय? जो जास्त असतो तो सॉल्व्हंट. हे तर माहित आहे सगळ्यांना. एक काम करतो इथे मी, याच्यामध्ये एक सोल्युशन तयार करतो की ज्याच्यामध्ये मी पहिल्या बिकरमध्ये घेतो ए नावाचा कंपोनंट किंवा लिक्विड ए घेतलं समजा. इथं पार्टिकल कशाचे असतील मग रे? ए. आठवतंय सगळ्यांना? हा एक घेतला, दिस इज युअर लिक्विड ए, आणि त्याच्या शेजारीच घेतो लिक्विड बी घेतलं समजा. इथं लिहिलं त्याच्या शेजारी असं लिक्विड बी. आता मला पटकन सांगा तुम्ही, याच्यामध्ये पार्टिकल कशाचे असतील फक्त रे? बीचे असणार, कारण ही दिस इज युअर लिक्विड बी. आता दोघांना मला मिक्स करायचं आहे. दोघांचं मला काय तयार करायचं आहे रे? सोल्युशन तयार करायचं आहे. ओके, बी 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 तिथं ॲड केले, दोघं मिक्स केले. सोल्युशन कशाचं बनेल? कशाचं बनेल सांगा? ABचं बनेल ना. हे दोघं जण सुरुवातीला होते, ह्या दोघांना मी मिक्स केलं, मिक्सिंग ऑन टुगेदर. काय तयार होते बघा पुढं? थोडासा मोठा बिकर इथं मी तयार करतो, आणि इथं तुम्हाला पार्टिकल आता कशाचे दिसणार? A B असे पार्टिकल तुमचे इथं तयार झाले बघा रे. हे सोल्युशन तयार झालं. आता याच्या मग कन्सेप्ट काय आहे बघा? आयडियलचा अर्थ काय? तर हे जे सोल्युशन तयार झाले, तुम्ही जर इथं चेक केलं सा, याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर याच्यामध्ये बॉन्ड कोणाचा आहे रे? याच्यात बॉन्ड कोणाचा होता? एचा होता. दुसऱ्यामध्ये कोणाचा बॉन्ड आहे? बीबीचा. आणि तिसऱ्यामध्ये कोणाचा आहे? एबीचा बॉन्ड. कळतंय सगळ्यांना? मी 3 बॉन्ड कन्सिडर करतोय. आता सपोज करूया, हा जो पहिला बिकर आहे त्याचा व्हॉल्यूम होता V1. याचं किती घेऊ मग मी? V2 घेतला. आपण इथं काय केलंय रे? त्याच्यामध्ये जाताना V1 + V2 केलंय. कळतंय सगळ्यांना? आणि हा इथं तयार झाला माझा VF नावाचा फायनल व्हॉल्यूम. ओके, हे एक पहिली कन्सेप्ट झाली. आता दुसरं, हा जो पहिला बिकर आहे त्याच्यामध्ये मला दिसतं इथं AAचं इंटरॅक्शन आहे, AA इंटरॅक्शन. दुसऱ्यामध्ये कशाचं आहे? BB इंटरॅक्शन. आणि तिसऱ्यामध्ये कशाचं आहे रे? सांगा पटकन, कोणाचा बॉन्ड तयार झाला आहे? तिसऱ्यामध्ये दिसतंय मला AB इंटरॅक्शन. ओके, समजतंय सगळ्यांना? आता तर आयडियल आणि नॉन आयडियलमध्ये एवढे दोनच फरक कसे मॅटर करतात बघा, तेच मला क्लिअर करायचं आहे. जर तुमच्याकडे जर सोल्युशन आयडियल असेल, आयडियलचा अर्थ काय बघा, तर या दोघांच्या व्हॉल्यूमची मी बेरीज केली. सपोज करा, हा 10 घेतला, हा 10 घेतला, बेरीज किती होते? 20 होते. 20 आले. आयडियल म्हणायचं त्याला, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम 0 असतो. म्हणजे पहिली कंडिशन काय झाली माझी आयडियलची? तर सगळ्यात पहिलं तर शॉर्टमध्ये इथं लिहितो साईडला बघा रे. सगळ्यात पहिली कंडिशन असते फर्स्टवाली, द सोल्युशन्स which
obeys राउल्स लॉ. राउल्स लॉ काय होता रे खालचा? राउल्सचा लॉ आठवतोय कोणाला? हां बरोबर ना, कंपोनंटचे मी प्रोडक्ट घेत होतो कालच्या लेक्चरला आपण बघितलेलं ना. ॲक्च्युली लॉ काय सांगतो बघा इथं, तर लॉचं स्टेटमेंट कसं आहे बघा, पूर्ण सांगतो इथं ब्रॅकेटमध्ये टाकतो मी इथं. समजा हे तुमच्याकडे जे टोटल प्रेशर होतं इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ ए प्लस पार्शियल प्रेशर ऑफ बी. म्हणजे कळतंय तुम्हाला, हे तुम्ही जे ऑब्झर्व असते ना, ऑब्झर्व आणि इकडचं असते ते कसं आहे कॅल्क्युलेटेड आहे. हे दोघं जर मॅच झाले याचा अर्थ तुमचं सोल्युशन काय करतंय रे, राउल्सचा लॉ ऑबे करतंय. ऑबे करत असेल तरच ते काय आहे रे, आयडियल. पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन त्याची, दुसरी कंडिशन इथं बघा रे, तर डेल्टा कशासाठी वापरतो आपण? डेल्टा म्हणजे काय? चेंजसाठी वापरतो ना. चेंज कशाचं? चेंज इन व्हॉल्यूम. पण कधी व्हॉल्यूम चेंज होतं? ऑन मिक्सिंग इज इक्वल टू 0. आता व्हॉल्यूम मिक्सिंग 0 कधी येणार? कधी 0 सांगा? अरे कधी येणार 0? जर तुमचा फायनल आणि ह्या दोघांची बेरीज सेम असेल तरच येणार ना. सपोज करा हा 20 ml घेतला, हा पण किती घेतला? 20 ml. 20 + 20 40. हा जर 40 आला म्हणजे ॲक्च्युली व्ही मिक्सिंग मी दाखवताना इथं कसं दाखवतो बघा, याच्यामध्ये कॉमा करून पुढे लिहितो इथंच. हेच कसं असतंय बघा, तर व्ही फायनल मायनस V1 + V2 हा जर 0 आला तर सोल्युशन काय आहे? कसला असेल? आयडियल असेल किंवा राउल्स लॉ ते ऑबे करत असेल. आता रोमन थर्ड याच्यामध्ये तिसरा पॉइंट, नो किंवा कसं सांगता मी याच्यामध्ये लिहितो, डेल्टा एच मिक्सिंग इज इक्वल टू 0. आता याचा अर्थ काय असतो रे? डेल्टा कशासाठी वापरतो आपण? डेल्टा कशासाठी वापरले सांगा मला पटकन? डेल्टा फॉर चेंज. एच म्हणजे एन्थाल्पी आणि एन्थाल्पीचा अर्थ असतो हीटचा. म्हणजे तुम्ही मला सांगा इथं जर याच्यामध्ये मी चेक केलं, आता सोल्युशन तयार होताना मला तुम्ही सांगा इथं सुरुवात कशी करतो बघा. हे जे इंटरॅक्शन आहे, हे जे पहिलं इंटरॅक्शन होतं काय नाव होतं त्याचं? ए होतं. याचं काय नाव आहे सांगा? बी. आणि त्याचं काय? ए बी दिसतंय. आता हे दोघं जण ब्रेक झाले तरच पुढे तयार होणार तो, बरोबर नाही सांगा? म्हणजे पहिले दोन जर ब्रेक झाले तरच काय होणार, माझं सोल्युशन पुढं तयार होणार आहे. पण इथं काय होतं बघा, हा इंटरॅक्शन ब्रेक झाला पाहिजे, हा ब्रेक करायचा, हा पण ब्रेक करायचा आणि हा नवीन फॉर्म होतो. मग केमिस्ट्रीमध्ये कन्सेप्ट काय आहे बघा, एखादं इंटरॅक्शन ब्रेक होत असेल तर तिथं काय होते रे, हीट ॲब्सॉर्ब होते, ॲब्सॉर्ब झाले, बरोबर नाही सांगा? इथं पण काय होणार, मग काय होणार सांगा? हीट ब्रेक होतोय, हीट ॲब्सॉर्ब झाली आणि नवीन जर बॉन्ड बनवायचा असेल त्याला तर तो स्टेबल होतोय, म्हणजे स्वतःची हीट तो काय करतो रे, लूज करतो. म्हणजे इथं काय झालं, याच्यामध्ये काय होणार सांगा? हीट काय झाली सांगा? लूज झाली ना, इथं हीट लूज झाली. आता तेच तुम्हाला सांगायचं आहे मला इथं, जेवढी तुमच्या सोल्युशननं, जेवढी तुमच्या ह्या दोन्ही बिकरनं हीट ॲब्सॉर्ब केली तेवढीच लूज केली पाहिजे तरच हा 0 येणार आहे. कळलं तुम्हाला कन्सेप्ट काय आहे? म्हणजे सपोज करा यानं काय केलं, हा बॉन्ड ब्रेक करायसाठी 10 किलोजूल ॲब्सॉर्ब केली, ओके, हा ब्रेक करायसाठी पण 10 किलोजूल ॲब्सॉर्ब केली. बाहेर किती टाकणार? किती टाकणार बाहेर? किती टाकणार तो? हे सांगा पटकन, किती टाकेल बाहेर? 20 टाकणार, बरोबर ना? इक्वल झालं तरच मॅच होणार आहे ना, बघा का, 20 - 20 मगच तो 0 होणार आहे. म्हणजे कळलं याच्यामध्ये काय होतं, तर नो हीट इव्हॉल्व्ड ऑर ॲब्सॉर्ब्ड ड्युरिंग मिक्सिंग. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना, समजते काय करतोय आपण? आता मला पुढं काय करायचं आहे बघा याच्यामध्ये, तर फोर्थ पॉईंट हे असं पण होऊ शकतं ना, समजा तुम्ही सोल्युशन तयार करतायसा, हा कसा होता, या दोघांमध्ये थोडंसंच अंतर होतं, याच्यामध्ये पण थोडंसंच अंतर होतं आणि सोल्युशन झालं ते खूपच लांब गेले, होऊ शकतं असं? पॉसिबिलिटी आहे की रे? म्हणजे कळते काय बघा तुम्हाला, समजा हे दोघं लांब लांब होते आणि इथं गेल्यानंतर जवळ आले, बरोबर नाही सांगा? ॲक्च्युली कसं आहे इथं बघा, हा ए हा सिंगल आहे, बरोबर ना? हा बी हा पण कसा आहे रे, सिंगल आहे. पण ज्यावेळी ह्या दोघं जण एकत्र दिले कसे झाले रे,
दोघांची जोडी तयार झाली ना, आता दोघांच्या नेचरवरती ठरणार की दोघांनी जवळ राहायचं का 2 दिवसात डिवोर्स घ्यायचा. म्हणजे कळते तुम्हाला काय सांगायचं आहे मला. जर बाबा दोघांचं पटत असेल तर जवळ आले, पटत नसेल तर उंदराजन त्या कशासारखं रे, मांजरासारखं लांब झाले. म्हणजे डोक्याचं ते का, म्हणजे इथं काय होतं, आयडियल असेल तर इथं जशी इंटरॅक्शन होते सेम तशी इंटरॅक्शन याच्यामध्ये पण राहतात रे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे डिस्टन्स समजा एचं दिसतंय का, एच डिस्टन्स कशाचं आहे, बी बीचं आहे, आणि एवढंच डिस्टन्स कशामध्ये राहिलं सांगा, ए बी मध्ये राहिलं. मग फळ्यावरती लिहिताना कसं लिहायचं बघा, तर आयडियल सोल्युशन्स हॅव सोल्यूट कॉमा, दुसरं कोणतं असते रे, सोल्यूट सॉल्वंट, आणि तिसरं कोणतं राहिलं याच्यात रे, सॉल्वंट इंटरॅक्शन्स ऑफ किंवा सॉल्वंट इंटरॅक्शन्स. सेम ऑर इथं करतो, सेम ऑर कम्पॅरेबल म्हणतात रे, कम्पॅरेबल म्हणजे दोघांमध्ये जास्त असा फरक पडत नाही रे, इंटरॅक्शन त्यांचे तेवढेच राहतात, त्यांना आयडियल म्हणायचं. आणि शेवटचा याच्यातला पॉईंट 5 नंबरचा पॉईंट इथं बघा रे, फॉर आयडियल सोल्युशन. तर जर मी आयडियल सोल्युशनचं समजा वेपर प्रेशर बघितलं, वेपर प्रेशरचा अर्थ कळतो सगळ्यांना, आपण काल बघितलेलं बघा रे. काय करायचो मी, ही बॉटल घ्यायचो, आठवतंय सगळ्यांना, याच्यामध्ये समजा हे ओपन कंटेनर यायचा, दिसतोय का सगळ्यांना बघा. ओके, आता इथं काय करतोय बघा आपण, वेपर प्रेशरची मला कन्सेप्ट बघायची. तर ही जोपर्यंत बॉटल ओपन आहे समजा, याच्यामध्ये काय येतं रे, काय आहे, लिक्विड बनवूया आपण याला, हे कोणतं तर लिक्विड ए दिसतंय सगळ्यांना. ओके, आता मी काय केलं याच्यासाठी, हिटिंग चालू केली. इथं तयार काय झाल्या, वेपर्स तयार झाल्या. आता मला सांगा इथं प्रेशर बनेल का, प्रेशर बनेल का, बनणार नाही, कारण सर हा ओपन कंटेनर आहे. आता काय झालं, मी हे टोपण याला पॅक केलं, आता कंटेनर कसा झाला, क्लोज्ड झाला. आता हिटिंग चालू केलं, वेपर्स काय होणार, ट्रॅप होणार, आणि या वेपर्स या टोपणावरती प्रेशर टाकणार. त्या प्रेशरला मी कसलं प्रेशर म्हणतो, वेपर प्रेशर. बेस्ट एक्झाम्पल कुकर वाजवतो ती शिट्टी, बघितले का सगळ्यांनी, बेस्ट एक्झाम्पल रे. वरनं कुकर पॅक केला, लिक्विड हिटिंग होते खालून, प्रेशर पडलं, शिट्टीवर उचलली, गॅस बाहेर आला ना, आवाज आला शिट्टीचा, म्हणजे इथं ते काय झालं, वेपर प्रेशर इथं त्याचं तयार झालं. आता हेच करायचं आहे मला, ह्या बॉटलमध्ये समजा आयडियल सोल्युशन असेल तर काय होतं बघा याच्यामध्ये, तर द वेपर प्रेशर फॉर आयडियल सोल्युशन लाईज इन बिटवीन, कशाच्यामध्ये लाईज करतं बघा, इन बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. म्हणजे जर मी समजा ग्राफ ड्रॉ केला प्युअर कंपोनंटचा, तर तो माझा ग्राफ आणि आयडियल सोल्युशनचा ग्राफ कसा असेल, सेम असेल का डिफरंट असेल, सांगा पटकन, सेम ऑर डिफरंट असेल, सेमच असणार ना, कारण त्याच्या बरोबर मध्ये जास्त नाही किंवा कमी नाही. काल जो मी लास्ट लेक्चरला ग्राफ ड्रॉ केला आठवतोय तुम्हाला, फळ्यावरती ग्राफ ड्रॉ केला, त्याचा ग्राफ आणि याचा ग्राफ सेमच येतो. आता परत एकदा पॉईंट मी ते रिवाइज करतो पटकन बघा. आयडियलमध्ये सगळ्यात पहिले काय आहे रे, सोल्युशन काय करतं, कोणता लॉ ऑबे करतं, राऊल्स लॉ ऑबे करतं. दुसरं काय आहे, डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0. अरे याचा अर्थ ॲक्च्युली काय होतं सांगतो, तिथे मी ॲड करतो थोडंसं एक सेंटेन्स रे, हे परत लिहायची गरज पडणार नाही तुम्हाला. तर देर इज नो चेंज, कशामध्ये चेंज होतोय रे, व्ही म्हणजे इन व्हॉल्यूम, कधी, ऑन मिक्सिंग. हे झालं सेकंड पॉईंट. आणि थर्ड पॉईंट काय होता रे, नो हीट इज इव्हॉल्वड, और यालाच मी काय म्हणतो रे, ऑर ॲब्सॉर्ब्ड. म्हणजे हीट तुमची तिथं सेम कधी राहते रे, जेवढी घेतली तेवढीच बाहेर पडली पाहिजे ना. म्हणजे समजा मी 5 किलो ज्यूल घेतली तर मी रिलीज करताना पण किती करणार, तेवढीच रिलीज करणार, 5 किलो ज्यूलच रिलीज करणार. आणि हेच मी दाखवताना कसं दाखवतो, डेल्टा एच काय लिहितो पुढं रे, मिक्सिंग इज इक्वल टू काय रे, 0. हे 5 पॉईंट झाले. आता मला काय करायचं आहे रे, त्या आयडियल सोल्युशनसाठी ग्राफ ड्रॉ करायचं. आपण ग्राफ कसा ड्रॉ करतो आयडियलचा, काय करतो बघा, काल ड्रॉ केलं बघा, सेम तसं ड्रॉ करायचं. इथं एक लाईन ड्रॉ केली मी तर अशी, एक ड्रॉ करतो ह्या बाजूला. मला सांगा इथं काय घेतलेलं काल आपण ह्या पॉईंटला,
वेपर प्रेशर होतं. इथं काय घेतलेलं मोल फ्रॅक्शन होतं. आठवते का सगळ्यांना बघा, समजतंय? ओके. आता इथं या पॉईंटला तुमचा जो एक्स ए होता, एक्स म्हणजे काय, एक्स फॉर मोल फ्रॅक्शन कशाचं, एचं, बरोबर ना, मोल फ्रॅक्शन ऑफ ए. आणि इकडं काय असते रे, मोल फ्रॅक्शन ऑफ बी घेतो. आता इथं समजा एक्स ए 0 असेल किंवा 1 असेल आणि मग एक्स बी किती असेल, 0 असेल. सेम तसं एक्स ए 1 पासून 0 कडे चाललाय म्हणजे एक्स ए इथं किती झाला, 0 झाला. एक्स बी किती झाला, ए बोला पटपटपट, किती झाला, 1 झाला. एक्स बी झाला 1. म्हणजे याचा अर्थ काय असतं सांगू तुम्हाला, इथं या बाजूला असतं प्युअर लिक्विड एन, तिकडे काय असतं रे, प्युअर लिक्विड बी असतं. हे आपण काल बघितलेलं. आता ग्राफ ड्रॉ कसा करायचा बघा. एक लाईन माझी बाहेर पडणार इथून अशी इकडे चालले, स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची फक्त. दुसरी बाहेर पडणार इथून अशी. हे वर खाली काढलं तर चालते, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. आता मला सांगा हा ग्राफ कशाचा बनतोय, हा कुठं चाललाय रे, बी कडे चाललाय. म्हणजे इथं काय असेल तुमचा पी नॉट बी असेल, इथं काय असेल पी नॉट ए असेल. आणि जर हा पॉईंट जर मी जॉईन केला तर असा, सांगा पटकन काय असेल, ए बोला पटकन. टोटल प्रेशर काय असतं, पी टी इज इक्वल टू पी ए प्लस पी बी. हा ग्राफ कशाचा होता काल, कोणत्या लॉचा होता, रॉल्फ लॉचा. हाच ग्राफ कशाचा आहे आता, आयडियल सोल्युशनचा. म्हणजे डोक्यात जाते तुमच्या, जो रॉल्फ लॉ सांगतोय तेच ऑबे करतोय. म्हणून या दोघांचा पण ग्राफ कसा आहे, सेम ऑर डिफरंट, सेम येतोय. काय वेगळं काय दिसतंय, फक्त इथे इक्वेशन फक्त लिहायचे आहेत बघा मला इथं. याच्यामध्ये फक्त लाईन ड्रॉ करताना पट्टीचा वापर करायचा, स्केल वापरायचं तरच प्रॉपर येणार आहे. हातानं ड्रॉ केलं तर ते वाकड तिकडे दिसणार तुमचं. इथं काय लिहू सांगा, पी बी ना, पी बी इज इक्वल टू काय लिहायचं रे, पी नॉट बी इंटू एक्स बी. आणि इकडं काय लिहायचं, पी ए इज इक्वल टू पी नॉट ए इंटू एक्स ए. कळलं का ग्राफ सगळ्यांना. त्याचे मला एक्झाम्पल चेक करायचे आहेत. मग असं कधी पॉसिबल आहे रे, की जर मला आयडियल, ॲक्च्युली आयडियल कोणच नसतं रे. आपण कन्सेप्ट पण बांधतो ना आयडियल सोल्युशनच्या किंवा आयडियल स्टुडंटच्या. कन्सेप्ट काय असते आयडियल स्टुडंटची रे, त्यानं काय केलं पाहिजे, एकदम तो असा चंपी टाईप असा भांग पाडून तयार पाहिजे. म्हणजे सगळ्यांचं ऐकलं पाहिजे रे. असा मोठ्यान जुने एक 10-15 वर्ष मागं रे, ती खाकी चड्डी वगैरे घालायची ना, खाकी चड्डी पांढरी शर्ट घालायचे वगैरे, तशा टाईपमध्ये कपडे पाहिजे त्याचे. चष्मा पाहिजे असा मोठ्या भिंगाचा, असे 2 दात पुढं असले पाहिजे, तसा भांग पाडला पाहिजे. एकदम आदरयुक्त, सगळ्यांना रिस्पेक्ट देणारा पाहिजे. ही झाली कन्सेप्ट. पण ॲक्च्युअलमध्ये आयडियल कोण असतं का रे, असतंय का. कदाचित घरच्यांना पण माहीत नसते की आपलाच गंगाधर तो शक्तिमान आहे रे. म्हणजे घरच्यांना कसं वाटतं की आमच्यासारखं गुणी पोरग, शिक्षकांना पण कधी कधी वाटतं रे की याच्यासारखं गुणी पोरग, याच्यासारखं गुणी बाळ कुठं जगात नाही. पण बरं का रे, पण पडद्याच्या मागची स्टोरी काय असते रे, पडद्याच्या मागं काय आहे रे, त्याच्यासारखा डॉट 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 कोणच नसतं रे. आता प्रत्येकाच्या ताकदीने तिथं आपण ती जागा भरायची आहे रे. आता इथं मला ठरवायचं आहे की आयडियल कोण राहणार. मग मला पटकन सांगा सर, आयडियल कसा पाहिजे, जो तुम्ही ए घेणार आहे, जो तुम्ही बी घेणार आहे, त्या दोघांचं जे काही ठरवणार आहेसा ते ठरल्यानंतर पटलं पाहिजे. बरोबर आहे ना. त्यांचं जर पटलं तरच सोल्युशन माझं बाकी सगळ्या गोष्टी ऐकतील, तोच क्रायटेरिया पूर्णपणे पार पडेल. मग सोल्युशन घ्यायचे कसे बघा. फॉर एक्झाम्पल सांगतो इथं, तर बेस्ट एक्झाम्पल याचं पहिलं CH3OH प्लस C2H5OH. सगळ्यात पहिले तर फंक्शनल ग्रुप सेम आहे, दिसतोय सगळ्यांना. आणि कार्बन पण जवळपास सेमच आहेत ना, 2 आणि 1 कार्बन. म्हणजे साईज सेम पाहिजे, पोलॅरिटी सेम पाहिजे. दुसरं एक्झाम्पल बघा याचं, CH3Cl प्लस CH3Br. क्लोरीन ब्रोमिन एकाच ग्रुपचे आहेत, साईजमध्ये त्यांच्या जास्त फरक पडत नाही आणि अलीकडचे कार्बन तर सेमच आहेत, म्हणजे मिक्स होऊ शकतात का नाही सांगा. तिसरं एक्झाम्पल, थर्डवालं, बेन्झिन प्लस टोलिन. फक्त तिथे CH3 एक्स्ट्रा लावतो आपण, म्हणजे त्याची पण जवळच पोलॅरिटी साईज पण तेवढीच आहे ना, म्हणजे मिक्स इझिली होऊ शकतात. आणि याचं चौथं एक्झाम्पल मी तर एक्स्ट्रा ॲड करतो बघा, N हेक्झेन प्लस N हेप्टेन. आता तुम्ही सगळे एक्झाम्पल बघितले तर याच्यामध्ये जास्त फरक दिसत नाही, कळतंय का सगळ्यांना. साईज आणि याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे सगळ्यात महत्त्वाचा बघा. इथे बॉक्समध्ये तो क्रायटेरिया ॲड करून देतो तुम्हाला. तर नियरली सेम साईज पाहिजे सर त्याची.
आणि प्लस काय पाहिजे त्याची रे, नियरली सेम पोलॅरिटी पाहिजे. पोलॅरिटी म्हणजे मिक्सिंग करताना बरं पडतं रे, कळतंय का? मिक्स करताना बरं कसं पडतं म्हणजे कारण साईज त्यांची सेमच आहे, बरोबर नाही सांगा बरं. आता त्याच्यानंतर पुढं ह्याचं बेस्ट एक्झाम्पल फक्त रिअल लाईफमधलं काय करतो. आपल्या घरामध्ये शिळ्या चपात्या किंवा भाकरी असतात मध्ये, शिळे राहिलेलं असते, तुकडे तयार करतात, बघितले कधी त्याचे? कसे करतात रे, कसे करतात? असं पूर्ण त्याला चुरतात का नाही सांगा. त्याच्या त्या पार्टिकलची साईज सेम करतात, साईज सेम केले, त्याच्यामध्ये थोडासा कांदा, बरोबर नाही सांगा. बरेच काय 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 मटेरियल टाकतात, एकत्र मिक्स करतात. ते प्रॉपरली मिक्स झालं तर त्याला टेस्ट येते, मिक्स नाही झालं तर एखादा समजा घरामध्ये मी एखादा मेनू तयार करतोय, तो जर मिक्स झाला तर व्यवस्थित लागेल ना. आणि मेनू मिक्स होतो म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये, त्यांची साईज तर सेम पाहिजे, बरोबर, आणि त्याची पॉलॅरिटी सेम पाहिजे. नाहीतर मी काय करतोय, चहा बनवायचा आहे, चहासाठी एवढे मोठे असे खडे वापरले, असं एवढ्या मोठ्या साईजचा बनेल का चहा इझिली? काय होणार सांगा? तुमचा चहा शिजेपर्यंत तो पार्टिकल तो तसाच राहणार ना, थोडासा बारीक होईल. म्हणून साईज कशी पाहिजे मला, सेम पाहिजे. एक एक्स्ट्रा एक्झाम्पल इथं ॲड करतो. समजा असं घेतलं असतं मी CH3Cl आणि CH3 आयोडीन. आता इथं प्रॉब्लेम काय होतो रे, हे एक्झाम्पल येत नाही याच्यामध्ये. काय येत नाही तर या आयोडीनची लार्ज साईज आहे रे, लार्ज साईज, आणि याची साईज कशी आहे ॲज कम्पेअर्ड टू आयोडीन, स्मॉल साईज आहे. म्हणजे जर पेपरमध्ये समजा एक्झाम्पल याच्यातलंच पडेल, विचारू शकतात MCQ कसा पडतो बघा पेपरमध्ये पडताना, इथं ते मी क्वेश्चन ॲड करतो साईडला. क्वेश्चन फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्पेसी ऑबेज राऊल्स लॉ. किंवा इथं पडताना कसं पडतं बघा, याच्यामध्ये काय विचारतात, एक तर विचारणार राऊल्स लॉ ऑबे कोण करतं, किंवा दुसरं काय विचारतात ते, किंवा कोण आयडियल बिहेवियर दाखवतं, बिहेवियर. आणि ऑप्शन असतात याच्यातलेच टाकतात ऑप्शन. ऑप्शन ए असेल CH3Cl प्लस CH3Br. ऑप्शन बी असेल CH3OH प्लस C2H5OH असेल. ऑप्शन सी असतो याच्यामध्ये CH3Cl प्लस CH3I. ऑप्शन डी असतो बेन्झीन. आता दिसते का बघा इथं, टोल्यून. आपण खूप हुशार असतो, आपण काय करतो सर, सगळ्यात वेगळं काय दिसतंय तिथं, डी वेगळं दिसतंय. आपण टी कशाला करतो, डी ला करतो, पण बरोबर आहे का? टी कशाला केली पाहिजे सांगा? आपण आपली बुद्धी तशीच चालते रे. आपण विचार काय करतो, पहिला बी सेम, दुसरा बी सेम, तिसरा बी सेम, तिघामध्ये पण काय आहे कॉमन, काय आहे सेम 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 नाही, तिघामध्ये कॉमन काय आहे सांगा? CH3 वेगळं काय दिसतंय, बेन्झीन आणि टोल्यून. आणि मुळात आपल्याला टोल्यूनचं स्ट्रक्चर डोक्यात जातच नसते, कळतच नसते. शिकवलेलं ठीक वेळा, खूप वेळा शिकवले मी. टोल्यून म्हणजे काय बाळांनो, तर बेन्झीनला CH3 जोडा. बेन्झीन म्हणजे काय बाळांनो, केकुलेलं पडलेलं स्वप्न, तसंच करतो ना आपण. त्याला कशी डायग्राम होती त्याची रे, तुम्ही मंदिर ड्रॉ करता ना मंदिरासारखी, पण आपल्याला पेपरमध्ये माहीतच नसतंय. आम्ही डोळं झाकून टिक करतो कशाला, बेन्झीनला, पण ऑप्शन कोणता आहे त्याच्यातला, सी वाला ऑप्शन दिसतो, याला स्टिक करायची रे. याच्यावरती दुसरा क्वेश्चन असाच बनतो, दुसरा बनू पण शकत नाही. सगळी थेरीच आहे, आणि थेरीचा प्रॉब्लेम काय आहे, थेरी मॅक्झिमम टाइम रिडिंग पाहिजे रे. रिडिंग असेल तरच जमणार तुम्हाला रे, नाही पॉसिबलच नाही ना. आणि रियालिटी तीच आहे रे. एखादी गोष्ट, आता तो मूवी होता बघा रे, चांदनी चौक टू चायना, बघितलंय का? चांदनी चौक टू चायना नावाचा मूवी, अक्षय कुमारचा मूवी. त्याच्यामध्ये काय सांगितलंय रे, अक्षय कुमारला त्याचा गुरु काय विचारतो, नाव काय होतं रे त्याच्यामध्ये त्या अक्षय कुमारचं, सिद्धू. हां, सिद्धू तुम्हारे पास ऐसा कौन सा मूव है जो तुम बचपन से प्रॅक्टिस करते आए हो. म्हणजे जर तुम्ही एखादी मूव जर 10,000 वेळा प्रॅक्टिस केली असेल, आणि एखादी मूव मला एखादी परफेक्ट असेल, तर मला तुम्ही जे 10,000 वेळा प्रॅक्टिस केली ना त्याच्यापासून धोका आहे. म्हणजे समजा तुमच्यापैकी एखादा 10,000 वेळा तो दगड मारायचं प्रॅक्टिस करतोय, आणि जाताना मला दगड फेकून मारला, एका दगडात माझा कार्यक्रम लावणार तो. म्हणजे कळतंय तुम्हाला, तेच तुमचं आहे. प्रॅक्टिस केलं तर जमतंय रे, वाचायचं रे, दुसरा पर्याय नाही याला काय रे. मी किती जरी चांगलं शिकवलं, किती जरी इन डेप्थ जरी घेतलं, आणि सगळ्यात पहिलं काय लेक्चर अटेंड करायचे, आणि दुसरं काय प्रॅक्टिस मॅक्झिमम टाईम करायचं. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करण्याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन थोडंसं. याच्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला,
तर इथंपर्यंत तर मला कन्सेप्ट क्लिअर झाली काय होतं तर आयडियल सोल्युशन काय असतंय. ओके, आता दुसरा पॉईंट राहतो याच्यातला नॉन आयडियल सोल्युशन. आता आयडियलनं कोणाचं ऐकलेलं, कोणता लॉ ऐकतोय आयडियलवाला, राऊल्स लॉ ऑबे करतोय ना तो. म्हणजे जे तुमचं प्रेशर टोटल होतं ना त्याची बेरीज आणि इकडची बेरीज ऑब्झर्व आणि कॅल्क्युलेटेड सेम आलं पाहिजे, तर त्याला मी काय म्हणतो आयडियल सोल्युशन आपण त्याला कन्सिडर करतो. आता पुढं काय करायचं आहे तुम्हाला, तर याच्यानंतरची कन्सेप्ट बघायची आहे नॉन आयडियल सोल्युशन. पण त्याच्या अगोदर मला एक सांगा, आपण हे जे आयडियल सोल्युशन होतं ते ठरवायसाठी 5 पॉईंट कोणते वापरलेले इथे लिहिलेत बघा तसे. सगळ्यात पहिला पॉईंट कोणता होता त्याच्यातला, कोणता होता सांगा फर्स्ट पॉईंट त्याच्यातला. हां, जो काय करतो ऑबे काय करतो, राऊल्सचा लॉ ऑबे करतो. आणि लॉ काय सांगतो मला, आपण काल बघितलेलं काय लॉचं स्टेटमेंट होतं रे आपल्याकडे, तर पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कंपोनंट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ, कशाचा प्रोडक्ट होता तो सांगा पटकन मला, इज प्रोडक्ट ऑफ पार्शियल वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इनटू काय रे इट्स मोल फ्रॅक्शन, हे होतं. ओके, दुसरा नियम काय होता याच्यातला, दुसरा रूल काय होता सांगा, काय होता, अरे ह्याचा असेल रे व्हॉल्यूमचा होता ना, व्हॉल्यूमचा. चेंज इन व्हॉल्यूम काय होता इथं, किती होता चेंज इन व्हॉल्यूम, 0 होता. म्हणजे जो सुरुवातीचा माझा तिथला V1 होता आणि V2 होता त्यांची जर मी बेरीज केली आणि फायनल बघितला तर त्या व्हॅल्यू काय येतात रे, सेम ऑर डिफरंट, काय असतात व्हॅल्यू सगळ्या त्या सेम असतात, हे तर मान्य आहे सगळ्यांना. आता त्याच्यानंतर पुढं हेडिंग द्या तिथं पॉईंट स्लाइड नंबर 2, टॉपिक कोणता, सोल्युशनच चालू आहे आपला. नॉन आयडियल सोल्युशन, नॉन आयडियल सोल्युशन. ओके, आता याची डेफिनेशन फक्त पटकन सांगतो तुम्हाला बघा. तो रॉल्सचं ऐकत होता, ऐकेल का रॉल्स आले, हा त्याचं ऐकणारच नाही. मग डेफिनेशनमध्ये फक्त ॲड काय करायचं तर बघा, तर द सोल्युशन विच do not obey Raoult's law at all concentrations. म्हणजे जे राऊल्सने सांगितले ना की तुमचं जे टोटल प्रेशर होतं आणि तुम्ही जे कॅल्क्युलेट करता त्याच्यात आणि याच्यात काही तर कमी जास्त असणार, त्यालाच कोणतं सोल्युशन म्हणायचं, नॉन आयडियल म्हणायचं. आता हे तर मान्य आहे तुम्हाला. समजा माझ्याकडे प्रेशरची व्हॅल्यू असेल समजा 50 ATM असेल, मी ॲटमॉस्फिअरिकमध्ये प्रेशर मोजतो 50 असेल, एकतर 60 असेल किंवा 50पेक्षा कमी असेल. म्हणजे दोन टाईपचे डेव्हिएशन दिसतात ना, एकतर वर जातं आहे किंवा खाली येतं आहे. मग इथं काय करूया आपण, तोच पॉईंट इथं ॲड करूया बघा. याच्यामध्ये देर आर टू टाइप्स ऑफ डेविएशन्स आर ऑब्झर्वड. ओके, त्याच्यामध्ये रोमन फर्स्ट आहे बघा पॉझिटिव्ह डेविएशन आणि दुसरं काय असेल रे, हां बरोबर ना, दुसरं काय असेल निगेटिव्ह डेविएशन. ओके, इथं काय करायचं एकदम सोपं सांगतो रे, अजिबात गडबडायचं नाही. पॉझिटिव्हमध्ये प्रेशर वाढतं, निगेटिव्हमध्ये काय होणार, कमी होणार. कसलं प्रेशर आहे, वेपर प्रेशर आहे बरोबर ना, वेपर प्रेशर वाढतंय तुमचं. आता हेडिंग देतो मी इथं वेपर प्रेशरचंच पहिलं. याच्यामध्ये पहिलं हेडिंग देतो परत एकदा, पॉझिटिव्ह डेव्हिएशन बाय राऊल्स लॉ, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आता जर मी विचार केला इथं काय होतं बघा नेमकं, तर हा जो माझ्याकडे पहिला बिकर होता, पहिल्या बिकरमध्ये मी काय घेतलेली इथं रे, कोणते पार्टिकल होते पहिल्यामध्ये, फक्त एचे होते, ए असे ड्रॉ करतो. ओके, दुसऱ्यामध्ये कशाचे होते सांगा पटकन, दुसऱ्यामध्ये बीचे होते, बीचे होते. ओके, हा बिकरमध्ये पण मी पार्टिकल घेतो याचे. आणि याला आपण क्लोज का करतो, येणारे वरून क्लोज का करतो सांगा प्रत्येक वेळी,
कारण मी स्टडी कशाचा करतोय, वेपर प्रेशरचा. मला फक्त वेपरची गरज नाही तर मला प्रेशरची पण गरज आहे ना. आणि प्रेशर कधी बनतं, जर कुकरला झाकण लावलं तर, भांड्यावरती झाकण ठेवलं तरच ते प्रेशर बनणार आहे. मी पॅक केलं. आता थोडंसं पुढं जाऊ आपण, या दोघांना मिक्स करूया. आणि जर मिक्स केले ना, थोडासा मी मोठा बिकर इथं तयार करतो, थोडासा मोठा बिकर घेतला. आता याच्यामध्ये समजा मी सोल्युशन ॲड केलं. आता काय तयार झाले सांगा, पॅक केलं. हां सांगा, ए बी बीचं इथं माझं सोल्युशन तयार झालं असं. आणि जर याच्यामध्ये मी जर बघितलं तर फक्त एक डोक्यात ठेवायचं बरं का रे. मगाशी काय होतं, हे मिक्स केलं तरी पण प्रेशर तिकडं सेमच राहायचं. आता इथं तयार काय झालं आहे रे, इथं जे प्रेशर बनतंय हे वाढलं, हे जास्त होतं आहे. हे जास्त कधी होणार, हे प्रेशर कधी वाढेल, हे कॉमन सेन्स आहे. प्रेशर कधी वाढेल ह्या बिकरचं, हां जास्त काय तयार झालं पाहिजे, बोला पटपट, बरोबर सांगताय. हां वेपर, हा वेपर प्रेशरच वाढते. पण वेपर प्रेशर का वाढलं, हीट, ठीक आहे हीट दिली, हीट दिल्यामुळे काय जास्त तयार झालं, वेपर तयार झाले. म्हणजे सर याच्यामध्ये आणि वेपर इथं तयार कधी होणार रे, ह्या दोघांचे इंटरॅक्शन झाले, हे दोघं लांब झाले तरच वेपर बनणार आहे ना. म्हणजे डोक्यात जाते का तुमच्या. हा समजा तुमचा सोल्यूट असेल, हा सॉल्वंट असेल, इंटरॅक्शन कोणतं, ए म्हणजे काय, सोल्यूट इंटरॅक्शन. हे कोणतं, सॉल्वंट इंटरॅक्शन. डोक्यात जाते का, समजतंय का. आणि हे झालं सोल्यूट सॉल्वंटचं इंटरॅक्शन. तर हे इंटरॅक्शन याच्यापेक्षा वीक असेल ना. स्ट्रॉंग असतं तर वाफा कमी तयार झाल्या असत्या, वेपर कमी बनलं असतं. पण वीक आहे म्हणून वेपर कशा होतात रे, जास्त तयार होतात. सुरुवातीला एवढ्या जवळ होते, परत खूप लांब गेले. ताकद राहिले का त्यांच्यात रे. आता जरा हीट दिली, पटकन वाफा तयार झाला, प्रेशर तयार झालं. म्हणजे इथं एक पॉईंट फक्त ॲड करतो. ग्राफ काय बघितल्यावर समजतोय तुम्हाला. हिअर सोल्यूट, हा सोल्यूट पकडा. सोल्यूटचं कोणाचं इंटरॅक्शन असतं, हां सोल्यूट. आपला सोल्यूट कोण आहे इथं, ए कॉमा, दुसरा कोण आहे रे, सॉल्वंट म्हणजे कोण येणार इथं, बोला पटपट, बी. सॉल्वंट म्हणजे बी. हे काय तर इंटरॅक्शन्स आर स्ट्रॉंगर दॅन, कशापेक्षा स्ट्रॉंगर आहेत रे, कशापेक्षा सांगा पटकन. ए काय आहे तुमचा, बोला पटकन. ए काय आहे, सोल्यूट आहे. बी काय आहे, सॉल्वंट. म्हणजे काहीतरी पकडतोय आपण त्याच्यामध्ये. आणि स्ट्रॉंगर दॅन सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन, ए बीचं इंटरॅक्शन. म्हणून बघा पुढं गेल्यानंतर तो सोल्युशन तयार केल्यानंतर हा यांच्यामध्ये दुरावा वाढला म्हणजे त्यांचं वेपर जास्त तयार होणार आणि प्रेशर जास्त बनणार त्यांचं. मग मला ग्राफ ड्रॉ करायचा या सगळ्याचा. आपण ग्राफ कसा ड्रॉ करतो बघा. इथं अगोदर कसा गेला सेम तशा पॉईंट घ्यायचं सांगतो तुम्हाला. दिसतंय सगळ्यांना, असंच होतं ना. इथं काय होतं, एक्स होता. इथं काय होतं, वेपर प्रेशर होतं. इथं काय घेतलेलं मी, एक्स ए आणि एक्स बी घेतलेला. इथं काय, एक्स ए आणि एक्स बी घेतलेलं. आता इथं समजा मी एक्स ए 1 घेतला, बी किती घ्यायचा, 0. इथं काय करू सांगा, एक्स ए किती घेऊ, 0. बी किती घ्यायचा, 1 होणार ना इथं, हे तर क्लिअर आहे. आता समजा हा आयडियल असता, सपोज करूया ना आपण, हा जर आयडियल असता तर कसा ग्राफ आला असता रे माझा. 3 रेषा मारायच्या. कशा मारायच्या, अशा. अरे सांगा रे, कशा मारायच्या, अशी आणि अशी, बरोबर ना. स्ट्रेट मारायची रेष रे. म्हणजे कशी लाईन इथनं टाकणार तुम्ही पुढं, एक. आता ही फक्त आपल्याला इमॅजिन करायचं रे. एक अशी गेली समजा, एक अशी आली, एक कशी आली, अशी. कोण अशी रे, ए वाकडी गेली रे. इथून काय करायचं, सरळ इकडे असे ड्रॉ करा, असं त्याला असे छाटे मारा. तुम्हाला नाही जमणार, पेननं ड्रॉ करताना पेन्सिलनं ड्रॉ करायचं. असा एक ग्राफ बनला, हे माहीत आहे सगळ्यांना. मला पॉईंटची नावं सांगा. हा पॉईंट पी नॉट ए, बोला की रे, पी नॉट बी. इकडे जा, पी नॉट ए. क्लिअर, समजते सगळ्यांना. तोच ड्रॉ केला की रे. डेव्हिएशन कळतंय तुम्हाला, डेव्हिएशनचं अर्थ काय. डेव्हिएशन म्हणजे सांगतो तो तुम्हाला काय होतं. ॲक्च्युली ही झाली माझी कल्पना.
मी असं इमॅजिनेशन केलं की मला असा ग्राफ मिळेल, पण ॲक्च्युली डेव्हिएशन होतं म्हणजे काय होतं, हे स्टँडर्ड होता पॉझिटिव्ह म्हणजे ग्राफ असा वरती ड्रॉ करायचा, असा वरनं गेला ड्रॉ, हे खूपच लांब, थोडंसं जवळ घे, कळलं का रे ग्राफ कसा येणार ह्याचा. हे वर का गेलं, कशामुळे गेलं वर, कशामुळे गेलं, कोणतं डेव्हिएशन झालं तर पॉझिटिव्ह झालं तर. सोपं आहे की नाही सांगा. आणि याचे एक्झाम्पल बघताना असे शोधायचे की ज्यावेळी सोल्यूट असेल सॉल्व्हंट असेल दोघांची अशी भांडणं होणार की दोघं जण लांब गेले पाहिजे, तर एक्झाम्पल बनणार याचं. आता हे तर क्लिअर आहे सगळ्यांना ग्राफ कसा ड्रॉ करतोय. आता एक्झाम्पल बघूया कसे तयार होतात रे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे याचं H2O प्लस बेन्झिन. दुसरं तेच ॲड करतो मी H2O प्लस टोल्यूम. तिसरं इथेनॉल प्लस बेन्झिन. आता जर याच्यामध्ये तुम्ही चेक केलं असेल पाण्यामध्ये कोणता बॉन्ड असतो रे, कोणता बॉन्ड होतो पाण्यामध्ये तयार, माहीत नसेल तर परत एकदा यूट्यूबला जायचं, सर्च करायचं अभिमन्यू केमिस्ट्री. मागच्या वर्षी तुम्हाला एक टॉपिक सापडतोय, कोणता टॉपिक होता, केमिकल बॉन्डिंग नावाचा. त्याच्यामध्ये मी एक व्हिडिओ कव्हर केले हायड्रोजन बॉन्डिंगचं, ते बघायचं, तुम्हाला समजून जाईल. पाण्यामध्ये कोणता बॉन्ड होता, हायड्रोजनचा बॉन्ड होता. कसा तयार होतो बघा तो बॉन्ड. याची स्टोरी तर बॉक्समध्ये ड्रॉ करतो, पाण्याची स्टोरी, तो नेमकं सांगतोय काय तुम्हाला. पहिल्या बिकरमध्ये काय घेतलंय मी, पाणी घेतलंय. दुसऱ्या बिकरमध्ये काय घेतलंय मी, बेन्झिन घेतलंय, बरोबर नाही, दोघं सेपरेट घेतले, दोघांना ॲड केलं. पाणी होतं कसं, HOH दिसतंय सगळ्यांना. त्याचा दुसरा पार्टिकल तो शेजारी असेल, HH शेजारी उभा आहे. आता हायड्रोजन बॉन्डिंगचा अर्थ काय असतो सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात जाऊ दे तुमच्या. हायड्रोजन बॉन्ड बनतो कधी, कोणती कंडिशन होती, फॉन कंडिशन. फॉन म्हणजे काय, फ्लोरीन, ऑक्सिजन, मोठ्याने बोला बरोबर येते, नायट्रोजन. परत एकदा, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. हायड्रोजन बॉन्ड बनतो कधी, जर स्पेसिसमध्ये कमीत कमी तुमचा फ्लोरीन पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, नायट्रोजन पाहिजे. फॉन झाली कंडिशन तयार. तो कशाला अटॅच पाहिजे, इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला. इथं तेच होतंय ना, चेक करा ना तुम्ही, हो का. हायड्रोजन कशाला जोडलाय, ऑक्सिजन. फॉनमध्ये बसतोय का हा, फोन नाही, फॉन म्हणतोय, बसतोय फॉनमध्ये. फॉन म्हणजे काय, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. ऑक्सिजन आला. मग ऑक्सिजन काय करतो, हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला चालू करतो, डेल्टा प्लस. इथं थोडंसं लिहिताना मी असं लिहितो, हायड्रोजन इथं लिहितो, ऑक्सिजन इथं हायड्रोजन. आता इथं पण शेजारच्या पण घरात तसंच होतंय ना, डेल्टा प्लस. आता प्रॉब्लेम काय होतो रे, ह्या हायड्रोजनना टेन्शन येतं. कशाचं टेन्शन येतं, कशाचं टेन्शन येणार, ऑक्सिजन दादा काय करतोय तिथं, त्याचे सगळे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला लागलाय, म्हणजे टेन्शन वाढलं हायड्रोजनचं. हायड्रोजनच्या लक्षात आलं, हा कधी पण याला धोका देऊन जाऊ शकतोय. धोकाच देणार ना, बॉन्ड ब्रेक करेल रे. एवढ्या ताकदीने जर तू माझे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतोय, याचा अर्थ तुम्हाला पण कधी धोका देणार. मग हा बॅकअप प्लॅन म्हणून शेजारच्या ऑक्सिजनवर चार्ज कोणता आहे, मायनस आहे. याच्यावरती कोणता आहे, प्लस. शेजारच्यावर कोणता आहे, मायनस. याच्यावर कोणता आहे, प्लस. मग हा काय करतो, शेजारचा प्लस आणि याचा मायनस. फिजिक्समध्ये प्लस मायनस असल्यावर काय होतं, रिपल्शन कुठं, अट्रॅक्शन होतं नाही सांगा. प्लस मायनस अट्रॅक्शन झालं त्याच्यामध्ये, बरोबर ना. मग इथं जे अट्रॅक्शन होतं म्हणजे हा बॅकअप ठेवत आहे ना, हा काय करतो, तू गेला तर जा, मी याच्यावर थांबतो, माझा बॅकअप माझा तयार आहे. मी तुम्हाला बरेच वेळा सांगितले ना, हा काय म्हणतो याला, तू नाही तो कोयोसई, कोयोर नाही तो कोयोसई. आपण ऐकलंय ना ते. याला बॅकअप प्लॅन तयार केला इथं. आणि या बॅकअप प्लॅनचंच नाव कोणतं, ह्या बॉन्डला काय म्हणतो मी, कोणता बॉन्ड म्हणतो, हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. ही स्टोरी कुठं चालू आहे, पहिल्या बिकरमध्ये चालू आहे. आता परत काय झालं, मी ॲड काय केलं त्याच्यामध्ये, बेन्झिनला ॲड केलं आहे. इथं साईडला लिहितो प्लस बेन्झिन. बेन्झिन म्हणजे काय रे, देवळासारखं स्ट्रक्चर. अरे असंच ना, मग काय सांगितलं तसं, बेन्झिन तयार. हा बेन्झिन काय करतो, बेन्झिन ह्यांचा जो बॉन्ड होता ना, आता दोघात तिसरा आला इथं, थर्ड पार्टी काय करणार, दोघांचा बॉन्ड डिस्टर्ब करणार. आणि यानं काय केलं, हा जो मध्ये बॉन्ड होता, हा बॉन्ड त्यानं डिस्टर्ब केला. म्हणजे डोक्यात जाते की जवळ होते ते कुठं गेले रे, कुठे गेले सांगा, जवळ होते ते लांब गेले. मग ज्यावेळी हे दोघं जण एकत्र आले तेवढे स्ट्रॉंग असतील का, म्हणून कळतंय तुम्हाला.
त्या तिसऱ्या बिकरमध्ये वेपर्स जास्त तयार झाल्या. डेव्हिएशन कोणतं झालं? पॉझिटिव्ह झालं. हे मला पटकन सांगा, हे पॉझिटिव्हच आहे, मग निगेटिव्हच्या डेव्हिएशनमध्ये काय होणार आहे? निगेटिव्हमध्ये काय होत असेल? हे सगळ्याला ह्याची काहीच गरज नाही, ही बिकरमध्ये कळतंयच तुम्हाला. निगेटिव्हमध्ये काय होणार आहे? मी पुढे हेडिंग देतो तिथं रोमन करून, रोमन सेकंड. सांगा पटकन मला इथं काय होईल रे? इंट्रॅक्शन काय होतील थोडा विचार करून सांगा. हे निगेटिव्ह डेव्हिएशनचा अर्थ काय बघा, अगोदर क्लिअर करतो तुम्हाला. याच्यामध्ये वेपर प्रेशर वाढलं. का वाढलं? ते लांब झाले म्हणून वाढलं. निगेटिव्हमध्ये काय होणार? वेपर प्रेशर कमी होणार. का कमी होईल? वेपर प्रेशर कमी म्हणजे वेपर कशा होणार? कशा होणार? वेपर्स तयार कमी होणार. जर वेपर कमी असतील तर प्रेशर कमी. पण वेपर कधी कमी तयार होणार? हे दोघं लांब असतील का जवळ होणार? जवळ असतील तर. डोक्यात जाते तुमच्या. मग हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये चेंज काय करूया सांगा. याच्यामध्ये तुम्ही सांगाल तो चेंज करतो मी. हां, हिअर सोल्यूट 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 सॉल्वंट इंटरॅक्शन्स आर विकर. बरोबर ना? स्ट्रॉंगच्या ऑपोजिट विकर असतो. विकर दॅन सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन. जाते डोक्यात. मी रिकामी जागा होती तर तुम्हाला बरं का मीच लिहून दिलं पाहिजे. ठीक आहे, मी शॉर्ट फॉर्ममध्ये एकदम शॉर्टकटमध्ये कसं लिहितो बघा. इथं कसं लिहायचं बघा. सोल्यूट किंवा असं लिहूया बघा. ए कॉमा काय रे? ए बी, सॉरी काय रे? बी बी. हां, ए बी बी ह्यांना काय म्हणतो? इंटरॅक्शन्स म्हणतो. इंटरॅक्शन्स आर कशा होत्या? विकर. विकर म्हणजे कशा? त्यांची पॉवर कशी आहे? कमी आहे. विकर दॅन कशापेक्षा? बोला. ए बी म्हणजे सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शनपेक्षा त्यांची पॉवर कमी आहे. म्हणजे पुढे गेली की ते जवळ होते. ग्राफ कसा ड्रॉ करायचा? पहिल्यांदा ड्रॉ करताना मला पाहिजे असं ड्रॉ करणार. मला पाहिजे म्हणजे कसा? आयडियलचं कसं असेल तसा. आयडियलमध्ये मी काय करतो? इथं काय घेतलेलं? वेपर प्रेशर. इथं काय घ्यायचं? हे बोला पटकन रे. काय घ्यायचं? मोल फ्रॅक्शन म्हणजे एक्स घेतला इथं. बरोबर का नाही सांगा? समजतंय. आता ग्राफ ड्रॉ करायचं आहे. स्टँडर्ड कसा होता? इथं काय घेतलेलं? एक्स ए बरोबर 1, एक्स बी बरोबर 0. इथं काय घ्यायचं? एक्स ए बरोबर किती? 0, एक्स बी बरोबर 1. अरे पुढे जाईल तसा ए कमी होतो आणि बी वाढत जातो रे. सोल्युशन बनवतोय ना, कसं वाढतो? त्या ग्राफवर वाढतोय. कळतंय तुम्हाला? दुसरी सांगायचं राहिलं, तुम्ही म्हणणार सर इथं A0 घेतला तरी चालतो, काय प्रॉब्लेम नाही. इथं A0 असेल तर तिकडे किती घ्यायचा? मग 1. मग इथं A0 म्हणजे B1 घ्यायचा, चालते, काही प्रॉब्लेम नाही. फक्त दोन्हीकडे सेमच करायचं नाही बरं का रे. या तुम्ही 1 1 घ्यायला चुकणार मग तुमचं. आता तुमचा स्टँडर्ड ग्राफ समजा असा येणार होता. ही एक लाईन अशी ड्रॉ केली, वर एक ड्रॉ केली, ही लाईन चुकते कशी काय रे आपली? हां ठीक आहे आली. आणि इकडे अशी ड्रॉ केली. हा स्टँडर्ड झाला. आता इथं काय होणार? पी नॉट बघा रे जरा. हां, पी नॉट बी. इथं काय रे? पी नॉट ए. आणि हा पी टोटलचा होता. इथे लिहायची, इथे व्हॅल्यू लिहा बघा. इक्वेशन बनवा. इक्वेशन पी बीचं असेल इथं. पी बी बरोबर काय असेल रे? पी नॉट सांगा पटकन रे. पी नॉट बी इंटू झिटा बी. हे पी एचं काय असेल? पी ए बरोबर पी नॉट ए इंटू झिटा ए. आणि हे पी टोटलचं काय असेल? पी टी इज इक्वल टू पी ए प्लस पी बी. काल झालेलंच आहे. आता इथे ग्राफ ड्रॉ करायचं आहे. काय होणार? वर जाईल का खाली ग्राफ? प्रेशर कमी होऊन जातंय, पुढं कमी होतंय ना. म्हणजे डेव्हिएशन कसं दाखवायचं बघा. इथं हा ग्राफ इथून असा खालून असा येणार. हा पण असा खालून ड्रॉ करा. हां, आणि हा पण थोडासा, जास्त करायचं नाही. हा खालून ड्रॉ केला. इक्वेशनला याच्यावरती तुम्हाला माहीत आहेत ते. आता एक्झाम्पल बनवायचे. एक्झाम्पल कसे बनवायचे की ज्याच्यामध्ये बघा काय होतंय सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल एक तर क्लिअर करतो इथं पहिलं तुम्हाला अगोदर. क्लोरोफॉर्म फॉर्म्युला काय रे? CHCl3 प्लस काय रे? ॲसिटोन. ॲसिटोनचा फॉर्म्युला CH3 C डबल बॉन्ड O CH3. क्लोरोफॉर्म कुठं वापरतात रे? कुठं वापरतात? मूवीजमध्ये वापरतात ना, बेशुद्ध करायसाठी वापरतात. मूवीजमध्ये दाखवतात तोंडाला रुमाल लावायचे तर तो हिरो खाली पडतो. हिरोईन ॲक्च्युली हिरोईनच, हिरोला बेशुद्ध कोण करत नाही शक्यतो. हिरोईन बेशुद्ध होते दाखवतात रे, पण ते खोटं आहे सगळं. मिनिमम टाईम 10 मिनिटाचा असतो तिथं. 10 मिनिटं मिनिमम तोंडाला लावलं पाहिजे तरच ते बेशुद्ध होणार आहे तिथं. आता इथं काय करायचं आहे बघा. याच्यामध्ये ह्या कार्बनला काय काय जोडलं आहे सांगा मला. CH Cl Cl Cl. आता प्रॉब्लेम काय होतो इथं रे? जसं मी मगाशी तुम्हाला फॉनची कंडिशन म्हटलं, हे फॉन कंडिशनला चॅलेंज कसं करतंय बघा. क्लोरीन किती क्लोरीन आहे तिथं?
तीन आहेत का? तीन आहेत ना क्लोरीन तिथे, तिघजण क्लोरीन झाले. आता 3 क्लोरीन तिथे काय करतात, या कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला लागले तरी असे. टेन्शन कोणाचं वाढलं? कोणाचं वाढलं? कार्बनचं वाढलं. कार्बन कोणाला डिमांड करणार? हायड्रोजनला. म्हणजे ओव्हरऑल टेन्शन कोणाचं वाढलं? परत हायड्रोजनचं वाढलं. हायड्रोजनच्या शेजारी कोण आलं? कोणा याचं नाव काय रे शेजारी आलेला? ॲसिटोन. नेलपेंटमध्ये वापरता, नेलपेंट रिमूव्हरमध्ये वापरता ना तो तुम्ही. ऑक्सिजनच्या इथं डोक्यावरती एक लोन पेरे प्रेझेंट आहे. लोन पेर अशा प्रेझेंट असतात रे. ओके. आता इथं काय होतं, हायड्रोजनवर चार्ज कोणता आला? डेल्टा प्लस आला इथं, कारण टेन्शन वाढले. इथं लोन पेअरवरती मायनस चार्ज असतो. काय तयार होणार तिथं? कोणता बॉन्ड बनेल? बनणार ना हायड्रोजन बॉन्ड. मला सांगा, आता जो बॉन्ड नवीन तयार झाला, हा बॉन्ड याच्यामध्ये अगोदर होता का? अगोदर होता का? कधी तयार झाला? दोघं जण एकत्र आल्यानंतर. म्हणजे एकत्र आल्यावर जवळ आले का लांब गेले? जवळ आले. जवळ आले म्हणजे वेपर कमी होणार का जास्त तयार होणार? कमी होणार. ग्राफ कुठं जाणार? खाली का वर? खाली. कळलं इथं स्टोरी कशी होते? एखादा अजून एक एक्झाम्पल इथं ॲड करतो मी. एक्झाम्पल नंबर 2 CHCl3 प्लस C2H5NH2 स्ट्रॉंग ॲसिड प्लस वॉटरचं पण एक्झाम्पल इथं चालतं रे. म्हणजे कोणतं? HCl प्लस H2O. चौथं एक्झाम्पल H2SO4 प्लस वॉटर, हे पण चालतं एक्झाम्पल याच्यामध्ये ॲड केलं तर. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? काय करतोय आपण आज लेक्चरला? आपण काय बघितलं? सुरुवात मी कुठून केली? आयडियल सोल्युशनपासून केली ती ना. आयडियल आणि नॉन आयडियल. आयडियल म्हणजे आदर्श, की जो राऊट्सनं सांगितलेले सगळ्या गोष्टी ऐकतो. आणि नॉन आयडियल म्हणजे जो राऊट्सला चॅलेंज करतो. आयडियलमध्ये माझा खाली ग्राफ आहे, सरळ ग्राफ येतो. व्हॉल्यूमचा चेंज 0, एन्थाल्पीचा चेंज 0, बरोबर नाही सांगा? सॉल्यूट सॉल्व्हेंटची इंटरॅक्शन कम्पॅरेबल असतात, नियरली सेम असतात, म्हणून ग्राफ व्यवस्थित आला. पण नॉन आयडियलमध्ये गेल्यानंतर काय होतं? एकतर प्रेशर वाढेल किंवा कमी होणार. डोक्यात जातं आहे सगळ्यांच्या? आणि हेच करतो ना आपण सांगा इथं. हेच आपण आजच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित बघितलं आहे. आज गेल्यानंतर परत एकदा लेक्चर बघा, रिवाईज करा. मॅक्झिमम टाईम थेरीच्या कन्सेप्ट आहे. थेरी असल्यामुळे तुम्हाला वाचावं तर खूपच लागणार आहे. मी लेक्चर घेताना माझं टार्गेट काय असतंय, तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. इन डेप्थ मी अप टू द पॉईंट घेतोय ना. बुकमध्ये नसेल त्या पण गोष्टी आपण इथं ॲडिशन करतोय ना नोट्समध्ये तुमच्या. तर तुमचं काम राहते, तर तुमचा रोल काय राहिला, याचं मॅक्झिमम टाईम प्रॅक्टिस करायचा. ठीक आहे, थांबूया तिथंच आपण.